नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला 30 इंच साइज 4 टक्स ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा अगदी सोप्या पद्धतीत। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला 15 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या। त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर किंवा ही मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं। मग आपला मागचा गळा किती इंचाचा आहे, तर मागचा गळा आहे 10.5 इंचाचा, म्हणजे 10 इंचाचा आहे। त्याला वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल, म्हणून गळ्याची जी काही उंची आहे ती 10.5 इंच आहे। त्या मापानुसार आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच किंवा मग 4.5 इंच घेतलं तरी देखील चालेल। तर मी इथं घेत आहे 4.5 इंच। त्याच्यानंतर मग आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। तर मुंडा आपल्याला आपला मुंडा राऊंड किती आहे या मापानुसार घ्यायचा आहे। तर मुंडा घ्यायचा आहे 5.25 इंच। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आधी आपल्याला मागच्या साईडची कटिंग करून घ्यायची आहे। इंची टेपच्या 3 लाईन इतक्या अंतरावर अशा पद्धतीने पॉइंट देऊन तिरकस मुंडा उतार देऊन घ्यायचा आहे आणि हा मुंडा उतार आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी घ्यायचा आहे। तर मागचा गळा डीप आहे म्हणून इथं आपल्याला 1 इंच अंतर घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 1 इंच अंतर ह्या पॉइंट पासून मोजून घेतलं। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं छाती किती इंचाची आहे, तर हा आहे 30 साइजचा ब्लाउज, तर 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर मग कमर किती इंचाचं आहे, तर कमर आहे जी साईज जरी तीच असली तरी कमर किंवा बाही दंडघेर हे माप ही वेगवेगळी कमी किंवा जास्त असू शकतात। तर इथं कमर आहे 27 इंच, तर 27चा चौथा भाग घ्यायचा आहे 6.25 इंच। मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं। त्याच्यानंतर इथून आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मुंड्याचा शेप देऊन घेतला। इथं आपल्याला पाव इंच किंवा अर्धा इंच खाली तिरकस अशा पद्धतीने मुंडा उतार देऊन घ्यायचा, जेणेकरून काखेमध्ये चुन्या गोळ वगैरे होणार नाही। त्याच्यानंतर मग इथं डीप गळा आहे म्हणून शोल्डर उतार सुद्धा देऊन घ्यायचा। तर इथं अर्धा इंच घेतलं तर इथं बरोबर पाव इंच इतकं अंतर येतं, म्हणून मग आपल्याला इथं बरोबर शोल्डर उतार देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला गळा ओपन करायचा आहे 1.25 इंचावरती। खालच्या बाजूला तुम्ही 2 किंवा 2.5 इंच अंतर घेऊ शकता। आता गळ्याची खोली आहे 10.5 इंच, ती बरोबर आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायची। त्याच्यानंतर मग गळ्याचा जो काही आकार आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा शेप देऊ शकता। जेव्हा आपण इथं हा 1 इंचाचा टक्स देत असतो तेव्हा इथं बरोबर तिरकस अंतर होतं, म्हणून ते सुद्धा आपल्याला इथं आठवणीने कट करायचं आहे। तर अशा पद्धतीने सर्वात आधी मी मध्य सेंटर काढून घेतला। गळा डीप आहे। त्याच्यानंतर मग इथं 4.5 इंचावरती अशा पद्धतीने पॉइंट देऊन आपल्याला इथं 1 इंचाचा टक्स देऊन घ्यायचा। आता हा टक्स दिला, जेव्हा आपण हा टक्स देतो म्हणून इथं हे अंतर तिरकं होतं, म्हणून इथं आपल्याला अर्धा इंचावरती अशा पद्धतीने पॉइंट देऊन हे अंतर आपल्याला कट करायचं। त्याच्यानंतर मागची साईड आपल्याला आहे तशीच पूर्ण कट करून घ्यायची। तर मागची साईड आपली रेडी झालेली आहे। मागची साईड आपल्याला आहे तशीच कॉपी करून घ्यायची आहे। तर इथं आपल्याला लॉंग स्लीव्ज कट करायची आहे, म्हणून हा भाग मी सोडून दिला। त्याच्यानंतर अशा पद्धतीने अस्तर ठेवून आपल्याला आहे तसंच कॉपी करून घ्यायचं। मागची साईड आहे तशीच कॉपी करून घेतली। तर इथं आपल्याला काय बदल करून घ्यायचे आहेत, तर इथं आपण हा मागच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे, म्हणून इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी जे काही माप आपण टाकून घेतलेलं आहे शोल्डर आणि मुंडा, ती माप आपल्याला टाकून घ्यायची आहेत।
घाई न करता आपल्याला ही मापं टाकून आणि मग आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे। तर बघू शकतात की कमी जास्त कशा पद्धतीने अंतर हे होत असतं। तर आपण जेव्हा खडूने ही मापं टाकत असतो तेव्हा हे अंतर थोडंसं पुढे होत असतं, म्हणून मग आपल्याला कटिंग करताना अगदी जे काही आपण आखून घेतलेलं आहे त्याच्यावरतीच कट करायचं। तर हा आहे 1 इंचाचा शेप। पुढच्या मुंड्याचा शेप इथं आपल्याला पाव इंचावरती पॉइंट देऊन आणि पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। अशा पद्धतीने हा पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला। त्याच्यानंतर मग पुढच्या गळ्याची खोली आहे 6 इंच। त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन जाईल म्हणून इथं 6.5 इंचावरती खूण करून घेतली। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला काय बदल करून घ्यायचे आहेत, तर इथं आपल्याला आय हुक साठी पाव इंच इतकं अंतर एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला क्रॉस पट्टीसाठी इथं आपण जी काही क्रॉस पट्टी घेणार आहोत, क्रॉस पट्टीसाठी सुद्धा आपल्याला अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण इथं टक्स देणार, तर त्या टक्स साठी इथं सुद्धा अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं। तर बघू शकतात आय हुकच्या बाजूला पाव इंच, त्याच्यानंतर खालच्या बाजूला क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच अशा पद्धतीने हे अंतर मी मोजून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला इथं आता क्रॉस पट्टी मोजून घ्यायची। तर क्रॉस पट्टी इथं मोजून घेत आहे मी, आय हुकच्या बाजूला मोजून घेतली 3.5 इंच आणि फिटिंगच्या साईडला मोजून घेतली 2.5 इंच। तर मोजत असताना आपण जे काही अंतर वाढवून घेतलेलं आहे त्याच्यावरच्या बाजूला अशा पद्धतीने 2.5 इंच मोजून घ्यायचं आणि तेच अंतर इकडच्या बाजूला सुद्धा 3.5 इंच मोजून घ्यायचं। तर हे अंतर त्याच्यामध्ये पकडायचं नाही। अशा पद्धतीने क्रॉस पट्टीचा शेप देऊन घेतला। आता इथं आपल्याला 4 टक्स ब्लाउजची कटिंग करत असताना इथं आपल्याला टक्स द्यायचा असतो, तर मग तो टक्स आपल्याला किती उंचीवरती द्यायचा आहे, तर इथून हे अंतर मोजून घेतलं मी 3 इंच आणि त्याच्या पुढे मग इथं आपल्याला इथं टक्स द्यायचा आहे। तर हा टक्स आपल्याला किती इंचाचा द्यायचा आहे, तर लहान साईज आहे म्हणून इथं हा टक्स आपल्याला 1 इंचाला 2 रेषा कमी इतका द्यायचा आहे। म्हणजे इंची टेपच्या एका साईडला 4 लाईन इतकं अंतर आणि दुसऱ्या साईडला 4 लाईन इतकं अंतर अशा पद्धतीने पाऊण इंच अंतर मी इथं मोजून घेतलं। हुबा टक्स आपल्याला द्यायचा आहे, तर हुबा टक्स जो काही घ्यायचा आहे त्याची उंची किती घ्यायची आहे, तर लहान साईज आहे म्हणून ती उंची आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे। 1.25 इंच म्हणजे 2 इंचाला 2 रेषा कमी अशा पद्धतीने हा पॉइंट मी देऊन घेतला आणि अशा पद्धतीने हे जे काही आपल्याला टक्स आहे हा देऊन घ्यायचा। तर हे अंतर घेतलं 1.25 इंच आणि हुबा टक्स घेतला मी 1.25 इंच। 1.25 इंच 1 इंचाला 2 रेषा कमी आणि 1.25 इंच 2 इंचाला 2 रेषा कमी। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला पुन्हा इथं एक टक्स द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला 4 टक्स द्यायचे आहेत। तर ते किती इंचावरती द्यायचे आहेत, तर इथून आपण जे काही अंतर अशा पद्धतीने मोजून घेणार आहोत, तर प्रत्येक जो काही आपण प्रत्येक टक्स देणार आहोत, तर इथून आपल्याला जे काही 4ही टक्स द्यायचे आहेत प्रत्येकामध्ये 1.5 इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत आपल्याला हे टक्स देऊन घ्यायचे। तर बघू शकतात मी इथं अशा पद्धतीने हे मोजून घेत आहे। तर इथं मोजून घेतलं हे अंतर 1.5 इंच। त्याच्यानंतर पुन्हा इकडच्या बाजूला मोजून घेतलं 1.5 इंच आणि इथून सुद्धा मोजून घ्यायचं 1.5 इंच। तर बघू शकतात ह्या टक्स मध्ये सुद्धा बरोबर तेच अंतर 1.5 इंच, 4ही टक्स मध्ये आपल्याला 1.5 इंच अंतर येईल अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आणि हे टक्स आपल्याला देऊन घ्यायचे आहेत। तर बघू शकतात अशा पद्धतीने हे 4ही टक्स मी इथं मोजून घेतले। त्याच्यानंतर हा टक्स अशा पद्धतीने सरळ न देता आपल्याला थोडा तिरकस अशा पद्धतीने देऊन घ्यायचा। तर हा टक्स घेतला आपण 1.25 इंचाचा, तर हे टक्स आपल्याला किती इंचाचे घ्यायचे आहेत, तर हे टक्स आपल्याला फक्त 1/2 इंचाचे इतके घ्यायचे आहेत।
पाव इंचाचे इंची टेप इकडच्या बाजूला एक लाईन आणि इकडच्या बाजूला एक लाईन अशा पद्धतीने हे पाव इंचाचे तिघही टक्स देऊन घ्यायचे आहेत आणि हा येईल आपला पाऊण इंचाचा टक्स। त्याच्यानंतर मग आपण इथं हा पाऊण इंचाचा टक्स देणार तेव्हा इथं हे अंतर आपल्याला कमी पडेल, म्हणून मग आपल्याला इथं हे अंतर वाढवून घ्यावं लागेल। तर इथं मी हे अंतर वाढवून घेत आहे 1.5 इंच, 1.5 इंच आणि इथं हे काही अर्धा इंच आहे हे आपल्याला जोडून घ्यायचं। त्याच्यानंतर मग जेव्हा आपण ब्लाऊज पूर्ण शिलाई करून घेतो त्याच्यानंतर तेव्हा सुद्धा आपल्याला इथं कमरेचा चौथा भाग त्याच्या पुढे 1.5 इंच इतकं अंतर मोजून आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून मागची साईड आणि पुढची साईड ही कमी जास्त होणार नाही। तर आता तुमचं क्लिअर लक्षात आलेलं असेल। ब्लाऊजची तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 15 इंचावरती पूर्ण उंची कटिंग करून घेतली। त्याच्यानंतर मग शोल्डर घेतलं 4.5 इंच आणि मुंडा घेतला 5.25 इंच। मागच्या गळ्याची आणि पुढच्या गळ्याची जी काही खोली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे। गळ्याची रुंदी घेतली 1.25 इंच। मागची साईड आहे तशीच इथं कॉपी करून घेतली आणि इथं काय बदल करून घेतले, आय हुकच्या बाजूला 1.5 इंच इतकं अंतर वाढवून घेतलं। त्याच्यानंतर साईड फिटिंगच्या साईडला अर्धा इंच अंतर वाढवून घेतलं आणि क्रॉस पट्टीसाठी खालच्या साईडला अर्धा इंच इतकं अंतर वाढवून घेतलं। त्याच्यानंतर इथं क्रॉस पट्टी केली 3.5 इंचावरती आणि इथं केली 2.5 इंचावरती। त्याच्यानंतर हे अंतर मोजून घेतलं 3 इंच आणि इथं हा टक्स घेतला 1.25 इंचाचा। टक्सची उंची घेतली 1.25 इंच आणि त्याच्यानंतर मग चारही टक्स मध्ये 1.5 इंच अंतर येईल अशा पद्धतीने चारही पॉइंट मोजून घेतले आणि हे चारही टक्स देऊन घेतले। त्याच्यानंतर इथं टक्स देतो म्हणून इथं हे अंतर कमी पडेल म्हणून इथं सुद्धा 1.5 इंच अंतर वाढवून घेतलं। तर त्याच्यानंतर इथं मागच्या मुंड्याचा शेप होता म्हणून पुढच्या मुंड्याचा शेप सुद्धा देऊन घेतलेला आहे। त्याच्यानंतर मग आपण इथं जे काही अर्धा इंच अंतर इथं कट केलेलं आहे ते सुद्धा इथं आपल्याला आठवणीने कट करायचं आहे, म्हणून इथं आपल्याला अर्धा इंच न घेता 1.25 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे। 1.25 इंच अंतर मोजून अशा पद्धतीने हे तिरकस कट करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। त्याच्यानंतर मग आपल्याला हा पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे आणि जे काही 1.5 इंचाचे टक्स आहेत ते सुद्धा आपल्याला देऊन घ्यायचे आहेत। बाही कटिंगचा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती 1-2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तिथं जाऊन तुम्ही बाही कटिंग बघू शकतात। अगदी परफेक्ट पद्धतीने बाही कटिंग करायची असेल तर तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओ चेक करू शकतात। आणि पूर्ण कटिंग करून घेतली, चारही टक्स बरोबर 1.5 इंचाचे देऊन घेतले आणि या पद्धतीने तुम्ही 4 टक्स विथ बेल्ट ब्लाऊजची अगदी सोप्या पद्धतीत जे कोणी नवीन शिकणारे असतील त्यांना सुद्धा सहजच लक्षात येईल अशा पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि हो, कमेंटच्या साईडला जे काही 2 बिंदू दिसत आहेत ते बाजूला सरकवून व्हिडिओला हाईप करायला विसरू नका।